रावण हॉटेलमध्ये यांचे 188 लोक होते आणि 1500 लोक बदनाम करून होते. अनेक लोकांचा असा विषय झाला की आम्ही मतदान केलेलं नाही, तर तिथं मतदान झालेलं कसं. यांनी बोकस वोटिंग पूर्ण ताकदीने लावली आणि त्या ठिकाणी आक्षेपही घेण्यात आला, रस्त्यावर पैसे वाटण्यात आले. या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना एक गोष्ट लक्षात येतं की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन पक्षाची एबीटी आहे आणि हे एकमेकांना निवडून आणण्यासाठी सातोलोपट्ट करतात. आपण संजय नगरसाठी एक सीट मागितली, त्या ठिकाणी 14,000पेक्षा जास्त मतदान आपलं झालं, कमी तो भाग वेगळा, परंतु आपला हक्काचा मतदार असताना आपण आपले उमेदवार मागू नये ही कुठली रणनीती झाली. आणि या सगळ्या प्रक्रियेतून ज्यावेळेस ती शेवटची मशीन लावण्यात आली, 3,000 वोट म्हणजे 2200 मतदान प्लस असलेलं मतदान डायरेक्ट 3,000 मायनस मध्ये गेलं आणि 700, 800, 1500 मतावर आपले उमेदवार पराभूत झाले. त्यांनी याच्यातूनच धडा घ्यायला पाहिजे होता की काँग्रेस या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीपेक्षा कमकुवत आहे. या ठिकाणीच नव्हे तर या पूर्ण शहरामध्ये काँग्रेसचं एक सीट आलं, ते पण त्यांनी एमआयएमला समोरच्या उमेदवाराला बसवलं म्हणून, नाही तर त्यांची हिंमत नव्हती या ठिकाणी एकही उमेदवार निवडून आणण्याची. मग यांना सत्तेच्या गणित कळत होतं, तर मग यांनी युती का नाही केली. आम्ही त्यांच्या दारात गेलो होतो. खरं पाहिलं तर आम्हाला अपेक्षा एक होती की आपल्या उमेदवारांना पण सत्ता मिळाली पाहिजे, आपण महानगरपालिकेमध्ये आपला दणदणीत आवाज गेला पाहिजे. चला असोच हे झालं, आपण कायद्याने लढाई लढणारच आहोत, बाळासाहेब आंबेडकर या विषयावर भूमिका घेणारच आहेत. परंतु आज आपल्याकडे जे 4 नेतृत्व महानगरपालिकेत गेले ते या सर्व आंबेडकरवादी विचारधारेच्या जनतेचा आवाज म्हणून त्या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत. एवढं बोलतो, थांबतो.